भरायला लावलेला आहे. हा बघू शकता कांदे चालू केलेला आहे आणि मी नाटक करून आलोय ब्लॉग काढायला भावांनो. हॅलो मित्रांनो, स्वागत आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आज मित्रांनो आपण खूप दिवसानंतर आपल्या इकडच्या मळ्यामध्ये आलेलो आहे. आणि मागच्या टायमाला मी तुम्हाला ब्लॉग दाखवला होता की आपला कांदा लावणं चालू होतं, लागवड. तर भावांनो, आता आहे ना ते आपण कांदा काढायला आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी कांदे काढताना दाखवणार आहे आणि ब्लॉग पण थोडासा लेटच काढला आहे, कारण भावांनो आम्ही पण काम करत होतो. या झाड दिसते नाही कोपाटी तुम्हाला, त्या साईडलाच आहे आपले कांदे लावले. मित्रांनो, आपण तिकडे जाणार आहे. मी ब्लॉग काढतोय मित्रांनो. दिवसभर काम करत होतो आणि आता मी तुम्हाला दाखवतो की किती मोठे कांदे झालेले, सगळं दाखवणार आहे गाईस. तर तुम्हाला आधी दाखवून देतो की आपण इकडं, मी पहिले या माळ्यामध्ये होतो तेव्हा या जागी इकडं मी आता ब्लॉग काढतोय ना मित्रांनो, इकडं मी व्हिडिओ काढायचो. तर तुम्हाला दाखवतो ती जागा. चला. तर मित्रांनो, आता खास नाही एवढी, बघू शकता पूर्ण ये ना वाढून गेलेलं आहे इथं कुपाटी बघा पूर्ण. या ठिकाणी मस्त होतं, आता एवढं खास नाही दिसत. आणि या ठिकाणी मी पूर्ण म्हणजे आम्ही खूप व्हिडिओ काढायचो आणि खूप मुलं बिलं असायचो, आम्ही लई व्हिडिओ शूट करायचो. आणि आम्हाला ही झोपडी ना फेवरेट असायची. ही बघू शकता तुम्ही, हिट आहे ना आम्ही ह्या झोपडीमध्ये केव्हा पण येऊन बसायचो. खूप मित्रपरिवार राहायचा आपला आणि मजा. आणि पावसाळ्यात पण इकडंच यायचो. आणि तुम्हाला दाखवतो ती नदी, त्याला खूप फुल भरून पाणी चालायचं भाऊ. आता ही झोपडी पाहू शकता पूर्ण पडून गेलेली. चालू पण ती नदी दाखवतो फुल भरून चालायची मित्रांनो पाण्याची. तर गाईच आता 4 वाजलेले. तर बघूया आता ही नदी आहे. ही बघू शकता, ही बघा. आणि तुम्हाला आता दिसणार पण नाही, त्याच्यामध्ये नाही आहे बघा. बघा ही नदी एवढी. आणि तुम्हाला दिसतं का मित्रांनो, ही पूर्ण फुल भरून नदी चालते अशी. आणि जोरात पाणी येऊन ये नाही बघा. या ठिकाणी ना तुटून गेलेले बघा, पूर्ण पाणी असं येतं आणि इथं फिरतं, गोल गोल फिरतं, मग तिकडं पुढं सरकतं. ते बघा खतरनाक झालेले मित्रांनो. दिवसानंतर आपण इकडं आलेलो आहे. त्यांच्या साईडनी जायचं रस्ता आहे, त्यांच्या साईडनी जायला. पण आहे ना मित्रांनो, पाऊस जर पडला आणि जोरात पाणी आलं, त्यांच्या साईडनी जाता येतच नाही. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी बघितलं, खूप दिवस इकडं राहत होतो पण पहिले कधी ट्रॅक्टर नाही आली इकडं, पण आता ट्रॅक्टर फिरायला लागले वाटतं. तर भाऊने बा या ठिकाणी आपण व्हिडिओ काढत होतो. या ठिकाणी खूप जेव्हा पण आलो का संध्याकाळच्या टायमाला आहे ना मित्रांनो, व्हिडिओ काढायला खूप म्हणजे आठवण आता यायला लागली. खूप दिवसानंतर आलेलो आहे मित्रांनो इकडं आपण. तर भाऊनं चला आता आपल्याला तिकडं जायचं आहे. कांदे दाखवतो भावांनो किती मोठे झालेले आहे काय हे सगळं. तर भावांनो, तुम्ही आपल्या क्लिक बघून घ्या, किती भारी वातावरण इकडचं. चला तुम्हाला मी दाखवतो. खूप दिवसानंतर आलोय ना, तर भावांनो इकडं पूर्ण वातावरणच चेंज झालेलं आहे, खूप वेगळं वेगळं झालेलं आहे आता. तर मित्रांनो, आपण ना तुम्हाला दाखवतो. चला, कांदा काढायला आलेलो होतो, आता आपण ना तिकडे जाऊ, तुम्हाला दाखवतो किती मोठं झालेलं आहे. तेव्हापासून या टायमाला आजच आलेलो आहे माळ्यामध्ये. चला आता आपण तुम्हाला मी कांदे दाखवतो. आणि या ठिकाणी खूप झाडं वाढून गेलेले. आणि या ठिकाणी एक ठिकाणी आपला फेवरेट झाड होतं मित्रांनो, पण ते तुटलेले वाटतं.
तर मित्रांनो तिकडे बघू शकता कांद्याचा ट्रॅक्टर लावलेला आहे आपण आणि भरायला लावलेला आहे. हा बघू शकता कांदे चालू केलेला आहे आणि मी इकडं नाटक करून आलोय ब्लॉक काढायला भावांनो. ते बघा कांद्याचा ट्रॅक्टर आणि तिथं माणसं पण काम करत आहे बघा. तर भावांनो चला आता आपण तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो कांदा किती मोठा आहे काय ते सगळं दाखवतो चला. तर भावांनो हे बघा इथं उपटून ठेवलेले मित्रांनो, हे बघा ट्रॅक्टर तो तिथं लावलेला आहे आणि बा पूर्ण गंज पडलेले आहे. हे बघू शकता भावांनो कांदा बघा मोठाच हे बघा इकडं आणि ते तिकडं तुम्ही बघू शकता तिकडं उपटायचे बाकी भावांनो पूर्ण गंज पाडून ठेवलेली आहे.